नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापाचें उक्तावण केलें. हे तटरक्षक दळाचें पयलें स्वदेशी बनावटीचें जहाज आसा. हे जहाज दर्या प्रदूषण नियंत्रण नेम, सोद आनी बचाव कार्यांत मजत करतले आनी देशाच्या खासा आर्थीक क्षेत्राचें संरक्षण सुनिश्चित करतले. समुद्र प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई पॉल्यूशन कंट्रोल वेसल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है. 4,170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है. 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है. इसमें एडवांस पोल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पोल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है. सुमार 115 मीटर लांबायेचे हे जहाजाचे 70% परस चड घटक स्वदेशी बनावटीचे आसात आनी तातूंत हेलिकॉप्टर हँगर आसात जे ताची कार्यक्षमताय वाडयता. ह्या वेळार संरक्षण मंत्र्यान देशाच्या सामुहीक संकल्पाचे आनी दर्यावेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून ह्या तारवाची तोखणाय केली. महिलाओं को हर मंच पर उचित भागीदारी दिलाना कि हमारी सरकार का यह लक्ष्य है और मुझे इस बात की खुशी है कि इस विजन को ध्यान में रखते हुए कोस्ट गार्ड ने महिला सशक्तिकरण को अधिक महत्व दिया है और हमारे लिए ये गर्व का विषय है कि आज महिला अफसरों को पायलट, ऑब्जर्वर और एयर ट्रैफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक्स ऑफिसर्स और लॉ ऑफिसर्स जैसे महत्वपूर्ण दायित्वों में नियुक्त किया गया है. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्तुकी गोवा शिपयार्ड लिमिटेडात ICGS समुद्र प्रतापाचें कार्यान्वयन करप हो स्वदेशी जहाज बांदणी मळार एक म्हत्वाचो पावंडो आसा, जाका लागून भारतीय तटरक्षक दळाची कार्यक्षमता वाडटली आनी दर्या सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आनी देशांतर्गत संरक्षण उत्पादनाक चालना मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार एंड आजीविका मिशन ग्रामीण बिल 2025 गोंय सरकार येवकार दिता अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. 125 दीस रोजगाराची हमी, ग्राम रोजगार कार्डा वरवीं बायलां, काम करपाक इत्सूक आशिल्ले ज्येश्ठ नागरीक, आदिवासी तशेंच गरजू घटकांक ह्या येवजणे वरवीं काम करपाक संद मेळटली. 4 विभागांत कामाची विभागणी केल्या. तातूंत उदका खातीर बांद, पावसाचें उदक आळोवपाचे प्रकल्प तशेंच उदका विशीं हेर ल्हान प्रकल्प, कच्चे रस्ते पक्के करप, मनीस कुशळटाय प्रशिक्षण दिवन उपजिविका दिवपी रोजगार, आपतकालीन वेळार उपेगात येवपी साधन सुविधा उबारप, जीत जावपी दर्यादेगांची राखणी वणत बांदप ह्यो सुविधा उबारपाचें काम हातांत घेतलां अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या. VBG रामची येवजण 60% केंद्र सरकार जाल्यार 40% निधी राज्य सरकार अशा भागीदारीन पद्दतीत ही येवजण गोंय सरकार चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. एनडीएच्या सरकारात घेतलेले पावल उचललेले पावल हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल आनी आमचे रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर शिवराज सिंग चौहान हांच्यांनी जे नवें बिल पास केलें विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार एंड आजीविका मिशन म्हणजेच VBG रामजी हे विकसित भारत जी रामजी बिल 2025 हाजे गोंय सरकारच्या वतीन हांव स्वागत करता. वॉटर सेक्युरिटी अँड कन्झर्वेशन म्हणजे बंद चेक डॅम्स आनी रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या कामाचेर ह्या हातूंतल्यान भर दितले. ताका कोर इन्फ्रास्ट्रक्चर जाका आमी म्हणटा गांवांत ज्या जाग्याचेर आतापर्यंत थोड्या जाग्यांचेर काही पाय वाटो आसतले, 1-2 घरां आसा थंय सुद्दां, जाल्यार थंयसरूय बी आमी म्हणजे कच्चा रोड जाका म्हणटा किंवा एखादो कन्वर्ट जर आमकां करचो पडलो आसत जाल्यार ती कामां आमी हातूंतल्यान घेतली. तितूंतल्यान नेक्स्ट इज एन लायव्हलीहूड रिलेटेड जेणे करून वेगवेगळ्यो लायव्हलीहूड्स गजाली ज्यो आमी तांकां ट्रेनिंग दिता, शिकयता, त्यो गजाली ह्या कॅटेगरींत घेतले. रामजी येवजणेचो पोर्टल पळयत जाल्यार फाटल्या 3 वर्सांच्या काळात गोंयांत भ्रष्टाचार जावंक ना अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. आतां मेरेन 2022 ते 2025 मेरेन 800 परस कामां हातांत घेतल्यात. तातूंतली 150 कामां पुराय जाल्यात. गांवगिऱ्या वाठाराची उदरगत करपाक गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांक अर्थीक सक्षम करप, शेतकारांक लेगीत ह्या येवजणे वरवीं शेतांत काम करपाक मजत जातली अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंयच्या सगळ्या पंचायतीन गोंय ग्रामीण उदरगत यंत्रणेच्या ह्या येवजणेचो लाव घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी केलां. शेतकी हंगाम सुरू आसतना 60 दीस हेर कामां बंद दवरून शेताक लागपी कामगार ह्या काळात दिवपाची तजवीज ह्या येवजणेंत राज्य सरकारा कडेन आसा अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या. फाटले कांय दीस गोंयांत शीं वाडलां. पणजे वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण चडांत चड तापमान 33.8 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 17.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां. चेन्नयत जाल्ल्या 11व्या राष्ट्रीय सिनियर लगोरी चॅम्पियनशिपांत दादल्यांच्या गोंय पंगडान वस्तादपण जिखलें जाल्यार बायलांचो पंगड उपविजेतो थारलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 नमस्कार.